ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात टॉप 25 न्यूज. सोन्याच्या दरात पुन्हा 2,000ची वाढ. जीएसटीसह सोन्याचा दर हा प्रतितोळा 1,26,700 रुपयांवर. चांदीच्या भावातही भरघोस वाढ. 6,000 चांदीची वाढ. चांदी प्रति किलो 1,16,000वर. शिर्डीत साईंच्या चरणी 74,50,000चं सुवर्ण ताट अर्पण. इच्छापूर्ती झाल्यानं ठाण्यातील हिरे रिअल्टी व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेडचे धरम कटारिया यांच्याकडून साईबाबांच्या चरणी 660 ग्रॅम वजनाचं आकर्षक सुवर्ण ताट अर्पण. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव जाहीर न केल्यानं कुटुंबीय नाराज. नामकरणाबाबत संकेत मिळाले असते तर समाधान वाटलं असतं. दिबा पाटील यांचा मुलगा अतुल पाटील यांची प्रतिक्रिया. पुण्याच्या पिंपरी चिंचवडच्या मध्ये एटीएसची कारवाई. एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती. विधानसभा निवडणुकीत धुळे शहर विधानसभा मतदारसंघात तब्बल 11,000 मृत मतदारांकडून मतदान. माजी आमदार अनिल गोटे यांचा गौप्यस्फोट. कर्नाटकात महिलांना मासिक पाळीत 1 दिवस रजा मिळणार. कर्नाटक मंत्रिमंडळाकडून मासिक पाळीच्या रजेच्या धोरणाला मान्यता मंजूर. आंध्र प्रदेशातील कोनसीमा जिल्ह्यातील एका फटाक्याच्या कारखान्यात मोठा स्फोट. अपघातात 6 जणांचा मृत्यू. फुटबॉल सुपरस्टार क्रिस्टियानो रोनाल्डो ठरला फुटबॉल विश्वातील पहिला अब्जाधीश. रोनाल्डोची एकूण मालमत्ता 11,500 कोटींवर. वेतन, बोनस आणि क्लबकडून मिळणारा पैसा वाढला. दीर्घकालीन प्रतिस्पर्धी लिओनेल मेसीला मागे टाकलं.